नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव नाशिक. बघा, जर बघितलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा पाऊस त्या ठिकाणी नाहीये. आणि सध्या जो काही पिरियड आहे तो म्हणजे द्राक्षाच्या ग्राफ्टिंगचा पिरियड आता त्या ठिकाणी सुरू होईल. ग्राफ्टिंग म्हणजे डॉगरीज वरती कलम करतात. तर मित्रांनो बघा, राज्यभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून मला मेसेज आले की दीपक भाऊ, ग्राफ्टिंग करण्याकरता पुढील वातावरण कसं असेल आणि काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात मी हा व्हिडिओ त्या ठिकाणी देतो. बघा, हवामानाचं जर बघितलं तर मागील जवळपास 8 दिवसापासून मी सांगतोय की राज्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही. मित्रांनो बघा, ज्या काही सिस्टम तयार होतात बंगालच्या उपसागरात त्या नागपूरपर्यंत आल्यानंतर रिकव्हर होतात आणि पूर्व भारतात त्या ठिकाणी निघून जातात किंवा राजस्थानकडे टर्न मारतात. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा पाऊस जरी नसला तरी पण नागपूरच्याच भागात थोडासा पावसाची शक्यता 17-18 तारखेला दिसते. त्यानंतर राज्यामध्ये पश्चिम बाजूने 17-18 तारखेला थोडेसे पहाडे, आपण ज्याला हलके स्पेल म्हणतो, तसे येतील. मध्य मराठवाड्यामध्ये मधल्या भागात मोठा पाऊस त्या ठिकाणी नाहीये. तर आता ग्राफ्टिंग संदर्भात जो काही व्हिडिओ आज मी बनवला, तर मित्रांनो बघा, द्राक्षाची जी ग्राफ्टिंग करावी लागते त्याकरता प्रत्येक शेतकऱ्यांनी काळी आधीच पाहून ठेवलेली असते. मग ते नाशिक जिल्ह्यातले शेतकरी असेल तर ते सांगली भागातून बऱ्याच दूरहून त्या ठिकाणी ट्रॅव्हल करून काड्या आणल्या जातात किंवा वेगळ्या ठिकाणून आपण अगदी उत्तम अशी वंजलेली काळी, निरोगी काळी, त्या ठिकाणी करपा, डावणी, भुरी, कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव न झालेली काळी त्याच्याकरता लागते. ती आणल्यानंतर, काळी आणल्यानंतर साधारणपणे 48 तासाच्या आत किंवा 3 दिवसाच्या, आज जर सोमवारी जर काळी आणली तर गुरुवार पर्यंत ते ग्राफ्टिंग झाली पाहिजे. त्या ठिकाणी जास्त ठेवू नये, त्याच्यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बुरश्या डेव्हलप होतात किंवा ग्राफ्टिंग फेल जाण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. आणल्यानंतर ती काळी व्यवस्थित पोत्याने वगैरे ओलं आपण त्याला करून ठेवतो आणि त्याच्यामध्ये ती झाकून ठेवतो. ज्या ठिकाणी आर्द्रता असते ज्या भरपूर, आणि ती सावलीत ठेवतो. त्याच्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्हाला डॉगरीजचे कलम करायचे तर त्या ठिकाणी कार्बेंडाझिम म्हणजे 22 टीनमध्ये त्या काड्या, कट केलेल्या मोठ्या काड्या बुडून नंतर त्या काढून त्या कट करून ते कलम व्यवस्थित तो करतात. तर त्याकरता बघा, पुढील जो काही वातावरण आहे ते जर बघितलं तर आता उद्यापासून म्हणजे साधारणपणे पहिला प्रश्न हा येतो की ग्राफ्टिंग करायची कधी. तर आता ग्राफ्टिंग ही कधीही वर्षभर ग्राफ्टिंग करत नाही. त्याच्याकरता फेव्हरेबल वातावरण लागतं आणि त्याच वातावरणामध्ये ग्राफ्टिंग आपल्याला करावी लागते. ग्राफ्टिंग करण्याकरता सर्वात चांगला पिरियड त्या ठिकाणी जर असला तर 20 ते 25 ऑगस्ट लक्षात घ्या. काही लोक 15 ऑगस्ट पासूनही करतात, काही हरकत नाही, परंतु 20 ते 25 ऑगस्ट पासून 7 सप्टेंबर पर्यंत हा जो पिरियड असतो की ह्या पिरियडमध्ये, त्याच्यातही जर 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या पिरियडमध्ये झालेल्या ज्या ग्राफ्टिंग आहे त्या सक्सेस होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी जास्त असतात. आणि हाच एक पिरियड असतो. आता हा सगळा काय असतो की क्लायमेटचा इश्यू असतो. त्या ठिकाणी तुम्ही क्लायमेट कसं आहे नेमकं, जर ग्राफ्टिंगला रात्रीचे टेम्परेचर हे 20च्या खाली नको, 20 ते 22 टेम्परेचर पाहिजे आणि दिवसाचं तापमान हे 24 ते 28 पाहिजे. लक्षात घ्या, 24 अंश सेल्सिअस ते 28-29 अंश सेल्सिअसच्या पुढे जायला नको. त्याच्यानंतर जर जर 30, 32, 35 जर झालं तर मग ग्राफ्टिंगच्या ज्या तुम्ही जे ग्राफ्ट करतात वरील काड्या, ते वाळण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते. आणि जर खूप थंडी असेल त्यातही फुटायला उशीर होतो. त्यामुळे योग्य असं फेव्हरेबल वातावरण त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. म्हणून साधारणपणे 20 ते 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर पर्यंत करू शकता. उशिरात जर म्हणलं तर 10 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यंत करू शकता. हा एक अंदाज त्या ठिकाणी असतो. तर आता बघा, पुढील वातावरण कसं असेल ग्राफ्टिंगला. तर ग्राफ्टिंगला वातावरण कसं असेल बघा, तर सध्या जर बघितलं तर उद्या 16 तारखेपासून म्हणजे 16 ऑगस्ट पासून ते संपूर्णपणे ऑगस्टच्या एंड पर्यंत राज्यामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा द्राक्षाच्या झोनमध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी दिसत नाही कुठल्या जिल्ह्यात. तर बघा, आता फक्त 17-18 तारखेला हलके स्पेल पहायला येतील. नंतर विदर्भ मराठवाड्याच्या भागात थोडा पावसाची शक्यता आहे. तर इकडे सांगलीचा जो रिजन आहे तिकडेही द्राक्ष बागा भरपूर असतात, पुण्याच्याही भागात असतात, नगरच्याही भागात असतात. तर तिकडेही मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला दिसत नाही. म्हणून ग्राफ्टिंग करताना जे थोडंसं क्लाउडी वातावरण पाहिजे, आर्द्रता 70 ते 80% इतकी आर्द्रता त्या ठिकाणी, 80% आर्द्रता पाहिजे. आणि ह्या आर्द्रतेत काय होतं की थोडासा पाऊस आला तरी त्या ठिकाणी अनुकूल असतो. थोडा पाऊस असला म्हणजे काय होतं की पावसाने
देखील सक्सेस होण्याचे रेशो असतात. खूपही मुसळधार पाऊस नको. म्हणून असं दिसतं की लक्षात घ्या, आता मी सांगतो की ऑगस्टच्या एंड पर्यंत पावसाची शक्यता नाहीये. 26 ऑगस्टला एक सिस्टम दिसते राज्यामध्ये, परंतु तेही तितका पाऊस देईल असं काही त्या ठिकाणी वाटत नाही. त्यानंतर मात्र ऑगस्टच्या सप्टेंबरच्या 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर मध्ये देखील मोठ्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसत नाही. मात्र ढगाळ वातावरण असेल, क्लाउडी वातावरण असेल, मग तुम्ही ठरवा की ग्राफ्टिंग करायची की काय करायचं. परंतु ग्राफ्टिंगला हे एक वातावरण त्या ठिकाणी चांगलं असतं, लक्षात घ्या. नंतर एकदा 10 सप्टेंबरच्या पुढे तुम्ही जाल तर त्यानंतर मग टेम्परेचर वाढत, त्या ठिकाणी टेम्परेचर मध्ये वाढ होताना दिसते. जो आपण भाद्रपद महिन्यातली ताप म्हणतो ती त्या ठिकाणी पडायला सुरुवात होते. म्हणून या गोष्टी सगळ्या लक्षात घ्या. त्याच्यामुळे ऑगस्ट महिन्यात मोठासा पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण राहणार आहे. म्हणून 25 ऑगस्ट नंतर ग्राफ्टिंग करण्याकरता अनुकूल वातावरण आहे. आणि सप्टेंबरच्या पहिल्या हप्त्यात देखील मोठ्या पावसाची शक्यता सध्या त्या ठिकाणी तरी मॉडेलवरती तरी सिस्टम बनताना दिसत नाही. तर कदाचित अजून तुम्हाला ग्राफ्टिंग करण्याकरता वेळ आहे. आता मागच्या वर्षी काय झालं की बऱ्याच लोकांना मी पावसाचे अंदाज दिले होते की पाऊस हा येणार, तर बरेच लोक ग्राफ्टिंग करण्याकरता काडी आणण्याकरता सांगलीला गेले आणि मला तिकडून कॉल यायचे लोकांचे की भाऊ आता कधी यायचं. आणि 8 दिवस पाऊस चालला. कदाचित त्या लोकांना तिथे मुक्कामच करावा लागला 4-4, 5-5 दिवस. नंतर पाऊस उघडल्यानंतर ते लोक त्या ठिकाणी काड्या आणल्यानंतर ग्राफ्टिंग केलं. म्हणजे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून अपडेटेड मध्ये राहा की जर एखादी सिस्टम तयार झाली तर त्या ठिकाणी आपण अपडेट त्या ठिकाणी देऊ. सांगलीला काड्या आणायला जायचे असेल तर त्यावेळेस मला म्हणजे माझ्या अंदाजाकडे लक्ष द्या की दीपक भाऊंनी 8 दिवसापूर्वी पुढच्या 15 दिवसात काय सांगितले आणि त्यानुसार तो तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घ्या. सगळ्यांनी हा अंदाज घ्या. काड्या कार्बन डाझिम मध्ये 22 टीनमध्ये बुडून त्या ठिकाणी योग्य काड्या, रोगिष्ट आपण ज्याला म्हणतो कुठल्याही रोगाचा अटॅक झालेला नाही अशा काड्या त्या ठिकाणी घेऊ नका. आणि योग्य वेळी योग्य मुहूर्तावर सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी ग्राफ्टिंग तुम्ही करा. टेम्परेचर देखील सांगितलंय किती असतं. प्रत्येकाकडे टेम्परेचर मीटर असतंच. रात्रीचं 22 आणि दिवसाचं 24 ते 28. 28 फार तर फार 29, पण 29 पर्यंतही जायला नको, 28 पर्यंतच. 24 ते 28 अतिशय उत्तम त्या ठिकाणी वातावरण असतं. तर सगळ्यांनी अंदाज लक्षात घ्या. अपडेट मध्ये राहा, कारण अजून ग्राफ्टिंगला वेळ आपल्याकडे जायचं. ग्राफ्टिंगच्या काड्या कधी आणायला जायच्या पुढच्या तो एक पिरियड महत्वाचा असतो. ग्राफ्टिंग केली की एक 15 दिवसाचा पिरियड तोच महत्वाचा असतो. त्याच्यामध्ये मग सक्सेस रेशो हा अधिक असतो. सगळ्यांनी लक्षात घ्या.